आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने पत्रकार परिषद घ्यावी असं संजय राऊतांनी फडणवीसांना आव्हान दिलेलं आहे। मराठा ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्रामध्ये गोंधळ असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। त्याचबरोबर राऊतांनी पत्राचाळीवर पत्रकार परिषद घ्यावी आणि पत्राचाळीमध्ये नेमका घोटाळा कसा केला हे आधी राऊतांनी सांगावं असं भाजपचे प्रसार माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन जाता जाता मीडियासमोर बोलतात तसं नाही, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे या विषयावर आणि जनतेच्या मनात ज्या शंका आहेत आरक्षणाबाबत, मग मराठा असेल, ओबीसी असेल, अन्य समाज असेल, त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोखठोक उत्तरं आणि पुराव्यासह समोर त्यांनी ते विषय मांडले पाहिजे। जाता येता फक्त ते एखादी कॉमेंट पास करून जातात। एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला, एक भूमिका घेतलेली आहे, त्याच्यावर तुम्ही मतं मागणार आहात भविष्यामध्ये, तुम्ही पत्रकार परिषद घ्या। जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला तर आम्ही शिवसेना भवनात जागा देऊ। संजय राऊत यांनी पत्राचाळीवर पत्रकार परिषद घ्यावी। कशा पद्धतीनं पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला बेघर करण्याचं काम, मराठी माणसाचं हक्काचं घर हिसकावून घेण्याचं पाप संजय राऊत यांनी केलंय हे महाराष्ट्राला कळेल। पत्राचाळीमध्ये कशा पद्धतीनं घोटाळा झाला आणि या पत्राचाळीच्या घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांना 100 दिवस तुरुंगात जाऊन बसावं लागलं। हा पत्राचाळीचा घोटाळा कशा पद्धतीने केला, पत्राचाळीमध्ये मुंबईतल्या मराठी माणसाला बेघर करण्याचं पाप संजय राऊत यांनी कसं केलं हे एकदा पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगून टाकावं आणि त्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण खर्च मी माझ्या वैयक्तिक पैशातून करेल। संजय राऊत यांना माझं आव्हान आहे। रावणबावते संजय राऊतांनी आव्हान दिलेलं होतं आरक्षण प्रश्नासंदर्भात सरकारने पत्रकार परिषद घ्यावी, कारण या आरक्षणासंदर्भात सध्या महाराष्ट्रामध्ये गोंधळ आहे आणि त्यामुळे या संदर्भात स्पष्टीकरण सरकारने द्यावं असं त्यांनी म्हटलेलं होतं। यावर नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। पत्राचाळ संदर्भात संजय राऊतांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि हा घोटाळा नेमका कसा झाला याची माहिती द्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांनी पत्राचाळीवर पत्रकार परिषद घ्यावी आणि हा घोटाळा नेमका कसा झाला हे सांगावं असं बन यांनी म्हटलेलं आहे।